राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी भाजपला इशारा दिलाय. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमामध्ये शिकले, त्यांच्या मराठीच्या कडवटपणावर शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन शाळेमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेणार का? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. कृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेंच्या मराठीवर शंका घेऊ शकता का? राज ठाकरेंचा सवाल. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत. या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? आजपासून सुरुवात झालेली आहे. एकतर दादागिरी करणार नाही आणि दादागिरी सहनही करणार नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा. प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही, पण कोणी दादागिरी केली तर आम्ही ती सहनही करणार नाही. मोर्चाच्या चर्चेनंच सरकारनं माघार घेतली. मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा एकवटतो हे चित्र दिसलं असतं. राज ठाकरेंचं विधान. मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. मी आणि राज दोघांनी नतद्रष्टांचा अनुभव घेतला, आमचा वापर करून घेतला. आता आम्ही फेकून देणार. हिंदुत्व कोणाची मक्तेदारी नाही. तुमच्यापेक्षा मराठी कडवट हिंदू आहोत. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. त्या काळामध्ये अगदी दोघांनी, म्हणजे मी काय, राजने काय, आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं. उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. काल एक गद्दार जय गुजरात म्हणाला. मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक कसा असेल? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. राज अनेक बुवा महाराज लिंबू कापत असतील. ठाकरेंची टीका. एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात. किती लाचारी करायची? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतय, कोण टाचण्या मारतय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल. कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. तर तुमची सत्ता विधानभवनामध्ये, आमची रस्त्यावर. राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या. आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. निवडणुकीपर्यंत एकत्र राहणार का असं म्हणत आहेत. पण आमचा म फक्त महापालिकेचाच नाही तर आमचा म महाराष्ट्राचा आहे. उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा म मराठीचा नाही, म महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू.
भाजपा अफवांची फॅक्टरी आहे, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्ला बोल. 1992-93 साली शिवसेनेनं हिंदूंना वाचवलं. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. राज, तू सगळ्यांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मोदींची शाळा कोणती? पण हे जे काय यांची मध्यंतरी मी बोललो ना, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे.